असतो. काही लोक म्हणतात महाराज कीर्तनाला तर खर्च लागतो, आम्ही वर्ष श्राद्ध करावं का ना करावं, त्याच्यासाठी पैसा लागतो, त्याच्यासाठी ही मंडळी बोलवा लागते, साऊंड सिस्टीम लागते, मृदंगाचार्य लागतात, गायनाचार्य लागतात, परत असेल अन्नदानाचा खर्च असतो. कीर्तनाचा कार्यक्रम एका जणांकडनं महाराज शक्य नाही. आणि तुम्ही म्हणतात की वर्ष श्राद्ध करायचं. महाराज तुम्हाला सांगू का, तुम्ही जरी कीर्तनाचा कार्यक्रम नाही ठेवला तरी चालेल, परंतु तुम्हाला पुढे सांगतो किमान तुमच्या आईचा वडिलांचा फोटो असेल, काही 10-5 वारकऱ्यांना तुम्ही घरातल्या घरात जेवण द्या, त्यांना बसवा, आणि मात्र ते सुद्धा स्वर्गामध्ये त्यांना आनंद वाटेल की माझ्या मुलाने किमान वारकऱ्यांना 2 घास जेव घातलेला आहे. नुसतं कीर्तन कर मात्र वर्ष श्राद्ध होत नाही. तुम्ही काही 4-2 लोकांना अन्नदान करा, मुलांना काहीतरी तुम्ही ग्रंथ द्या, हरिपाठाचं पुस्तक द्या, ज्ञानेश्वरी गिफ्ट द्या, नवे भजनाचा कार्यक्रम ठेवा, त्याला काही कार्यक्रमाला मोठा खर्च लागत नाही. म्हणून महाराज पुण्यतिथी केली जाते, ती कोणाची केली जाते? ते पुण्यवान व्यक्तीची केली जाते महाराज. काही लोकांना देव आणि धर्म काही समजत नाही. आपला काय म्हणे देवना नाम ना दूर दूर लोक संबंध नाही म्हणे. काय अजून आमनी भाऊबंदकी सुद्धा बाटाईल नाही म्हणे. भाऊबंदकी म्हणजे उपजोनी करंटा नेण्या वाटा रामकृष्ण पैठा कैसा निवय. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात करंटे कपाड ज्या मुख्य नाम नये वाचे. ज्याच्या भगवान पांडुरंग परमात्माचं जर चिंतन नामचिंतन येत नाही तो करंट नाही, मग का पुण्यवान आहे? म्हणून कीर्तन ज्याच्या पुण्यतिथीला आहे तो व्यक्ती सुद्धा पुण्यवान व्हायचा लागतो. ऐका तुम्हाला सांगतो महाराज, गरुड पुराणाचा जर तुम्ही अभ्यास केला, गरुड पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे की आपल्या पूर्वजाला जर मात्र मोक्षगती तुम्हाला प्राप्त करून द्यायची असेल तर याच्यासाठी भागवत किंवा संकीर्तन किंवा भजनाचा कार्यक्रम तुम्ही केला पाहिजे. नवे जर केला नाही तर मात्र कोणत्यांची गती होईल नेनो. सांगतात कोणत्यांची गती होईल नेनो. म्हणून लक्षात असू द्या, काय जाबदिशी यमदूता तुका म्हणे का रे सकुमार झालासी, काय जाबदिशी यमदूता. तुम्ही यमाला काय जाब देणार? तिथं जर यम दरबारामध्ये तुम्ही गेलात, समजा XYZ एखादी व्यक्ती गेला, त्या व्यक्तीने जीवनामध्ये कधी सप्ताह पाहिला नाही, कधी वर्गणी दिली नाही, कोणाच्या घराचा चांगला विचार केला नाही, कोणाच्या घरचं मात्र चांगलं काम केलं नाही, आणि मात्र काहीच केलं नाही, असा व्यक्ती जर मरण पावला, मरते समय त्या व्यक्तीला विचारा तुम्ही, का रे भाऊ जीवन मध्ये तू कधीच काही देवाचं नामचिंतन करत नाही? म्हणे महाराज नामचिंतन जाऊ द्या म्हणे, अरे देवनं नाव सुद्धा आमले चाललं नाही म्हणे. कोण म्हणतो? तो व्यक्ती मरायच्या वेळेस म्हणतो. मरायच्या वेळेस विचार करा, देव सुद्धा म्हणे तू थांब म्हणे, तू वर ये म्हणे, मग तुला देखस म्हणे. मग ते यमाजवळ जातो आणि मात्र तो यम मात्र त्याला म्हणतो, अरे काय केलं रे तू गाळ्यांमध्ये राहून? मराठी शाळेमा किडा पाडे हो चक्रम. तू माहिती ना अधिकार टाके म्हणे गाळ्यांमा, कोणी टाकला नाही, माहिती ना अधिकार का रे? तुला रोड चांगला दिसतो नाहीत का उइरानात बॉस? जिकडे तिकडे किडा पाडायचं काम करतो तू, आणि मग यमदूत त्याला मारतो, झोडतो. मारिती झोडीती पोडीती शूर, मारिती जोडीती पोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाला, यमाचे किंकर बहुसाला, मारिते जोडीती तोडीती निष्ठुर, मारिते जोडीती जोडीती निष्ठुर. तो यम तुमची पूजा करत नाही, तो यम तिथं गेल्यानंतर मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. मारतो यम, तोडतो यम, यम यातना देतो. किती यातना देतो सांगू तुम्हाला? माहिती आहे का तुम्हाला? गरुड पुराणाचा जर तुम्ही अभ्यास केला, आमच्या भौरचे आमच्या ब्राह्मण देवात जावई बसलेले तिथं,
हा आता नात्याने ते आमचे काका लागतात. हा त्यानंतर आमच्या पंढरी नाना बसलेले तिथं मिस्त्री, त्यांना विचारा तुम्ही. तुम्हाला माहिती का महाराज, जीवनामध्ये तुम्हाला अनेक लोक मिळतील, परंतु पुण्यवान लोक फार कमी मिळतील. लक्षात असू द्या, जेव्हा तो आत्मा यमदरबारामध्ये जातो तेव्हा त्या आत्म्याला मात्र स्वतः यमदूत विचारतात. कारण महाराज आत्मा मरत नाही. काय भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, नैनम छन्नंती शस्त्रानी नैनम दहते पावकहा. लक्षात असू द्या, आत्मा जळत नाही, आत्मा मरत नाही, आत्मा कापला जात नाही, आत्मा वाऱ्याने सुकत नाही, नवे नवे आत्मा अग्नीने जळत नाही. म्हणून लक्षात असू द्या, जीवनामध्ये महाराज हे मृत शरीर आहे. काय हा शरीर मृत आहे, हा शरीर आज आहे आणि मात्र उद्या राहणार नाही. हा वासांशी जीर्णानी यथा विहाय यज्ञानी शय्याती नवानी देही. हा जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. ज्याप्रमाणे तुम्ही दैनंदिन व्यवहारामध्ये कपडे बदलतात का नाही, आज हा कपडा, दुसरा तो कपडा, तिसरा दिवशी तो कपडा, काही एकच कपडा घालून ठेवतात तुम्ही, नाही ना. तसं त्या पद्धतीने आत्मा हा अमर आहे आणि अमर असणारा आत्मा तो कधीही मात्र मरत नाही. तो मरत नसलेला आत्मा मात्र यमाजवळ उभ्या राहतो आणि यमदूत त्याची मात्र चित्रगुप्ताकडून यादीच मागवतो. सांग रे याने काय काय केलेलं आहे. पराक्रम, पहिला पराक्रम महाराज